हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी अमृता. मी घेऊन आली आज नवीन रेसिपी. लौकी म्हटलं की सर्वांनाच आवडत नाही. लौकी खाण्याचा कंटाळाच येतो सर्वांना. इतकी गुणकारी आणि आयुर्वेदिक आहे ही लौकी. वेट लॉससाठी पण यूज होते. याच्यात व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि डेलीच्यात नाही पण वीकमधून 1 किंवा 15 दिवसातून 2 वेळ खाण्यासाठी खूप छान ही भाजी आहे. याचा ज्यूस पण छान होतो. तर आपण नाही का लौकीची कोफ्ते करूया, ते पण घरगुती इन्ग्रेडियंटमधून आणि खूप टेस्टी. तुम्ही पण नक्की ट्राय करा, सर्वांना आवडेल. आमच्याकडे पण कोणालाच नव्हतं आवडत. मी एक लौकी घेतली आहे, त्याच्यातली अर्धी लौकी मला यूज होईल. अर्धी लौकीसाठी पील आउट करून घेईल, त्याची साल वगैरे काढून, आणि त्याच्यानंतर मी ते खिसून घेईल. लौकी ही कवळी असली पाहिजे, आतमध्ये बी पकडलेले नसले पाहिजे, त्याच्यामुळे खिसायला थोडा त्रास होईल आणि ते व्यवस्थित बाइंडिंगला पण नाही येणार. त्याच्यामुळे ते जेव्हा आपण काप करू तेव्हा चेक करायचं की लौकीचे बी नसले पाहिजे आतमध्ये. बी असेल तर मग नाही का तुम्ही साईडने खिसून घ्यायचं आणि मधला भाग तसाच राहू द्यायचा, जेणेकरून आपल्या बी नाही खाण्यात नाही जाणार. तर असे खिसून घेऊया बारीक. म्हणजे आता लौकी खिसून झाली आहे. हे खिसल्यानंतर यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. ज्यूस जे आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पाणी टाकलं की ते आपोआप आपला ज्यूस सोडेल. पाणी काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, ज्याच्यामुळे आपलं लौकी आहे त्याचा ज्यूस सोडून देईल. आणि एक कापड घेऊन त्याच्यात घेऊया ते लौकी खिसलेली आणि त्याच्यातला ज्यूस पूर्ण पिळून काढून घेऊया. हे ज्यूस पण फेकण्याची गरज नाही. जर तुम्ही उपाशीपोटी हे ज्यूस पिलात तरी पण खूप चांगलं आहे, हिल्ससाठी खूप चांगलं आहे. आता मी खिसलेली लौकी व्यवस्थित पिळून घेते, तर जेणेकरून त्याच्यातला पूर्ण ज्यूस निघेल. आणि त्याच्यात ज्यूस असेल तर मग ते बाइंडिंगला पण त्रास होईल आपल्याला. त्याच्यामुळे पूर्ण ज्यूस काढून ते वेगळे प्लेटमध्ये घेऊन थोडंसं मोकळी करून घेऊया आणि त्याच्यात बाकीचे आपण जिन्नस टाकून घेऊया. अशा प्रकारे मी ही लौकी पूर्ण पिळून घेतली आहे. त्यात मी थोडे नाही का पनीरचे तुकडे आहे माझ्याकडे, ते पनीर टाकते. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर ऑप्शनल आहे. हे बाइंडिंगसाठी आणि एक रिच ग्रेव्ही किंवा रिच थिकनेस वगैरे येण्यासाठी मी ते पनीर ॲड करते. हे ऑप्शनल आहे. जरी पनीर नसेल तरीही पण चालेल, पण माझ्याकडे होतं म्हणून मी पनीर ॲड केलं आहे. तर आता हे पनीर पण बारीक खिसून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित तसं मिक्स केल्यानंतर ते बाइंडिंग येईल. पनीर खिसल्यानंतर त्याच्यात मी 2 ते 2.5 चम्मच बेसन ॲड करते. काळं मीठ टाकलं आहे मी, कारण की ऑलरेडी आपण मीठ टाकलं आहे म्हणून थोडंच मीठ टाकलं आहे. तिखट, हळद, जिरं आणि थोडा गरम मसाला. एकदा मीठ टाकायच्या वेळेस थोडं लक्षात घ्यावं लागेल. आधी आपण जेव्हा खिसली होती लौकी तेव्हा पण मीठ टाकलं होतं ज्यूस बाहेर निघण्यासाठी, तर त्याच्यात थोडंफार मीठ आधीच असेल, तर थोडंच मीठ ॲड करा आणि असे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. एकदा चेक करायचं बाइंडिंग व्यवस्थित होते का, बॉल होते का. जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात ज्यूस आहे, बाइंडिंग होत नाही, तर थोडं बेसन तुम्ही अजून ॲड केलं तरीही चालेल. तर याचे मी बाकीचे बॉल करून घेते. म्हणजे 12 ते 13 असे बॉल झाले अर्ध्या लौकीचे, तर पुरेसे आहे एका फॅमिलीसाठी व्यवस्थित. याचे लौकीचे पराठे पण खूप छान होते. मला कमेंट करा, मी याची रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी तेल थोडं गरम करून घेते. मी इथे सरसोचं तेल घेतलं आहे. तुम्ही दुसरं कुठलं रिफाईन ऑइल घेतलं तरीही पण चालेल, पण सरसोच्या तेलमध्ये एक वेगळी टेस्ट येते म्हणून ते ॲड केलं आहे मी. तर आता कोफ्ते आपलं बारीक फ्लेमवर आपल्याला ते आलटून पलटून थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचे. असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे. सेम भज्यासारखे झाले पाहिजे. आता ही मी भाजून घेते. हे पहिली बॅच आणि 2 बॅचमध्ये मी कोफ्ते आपले तळून घेते. एकदम कमी फ्लेममध्ये तळून घ्यायचे, त्याच्यामुळे आपले कोफ्ते थोडेसे कडक होतील. कडक नाही म्हणता येणार, कुरकुरीत होतील. तर ते लवकर भिजल्या नाही जाणार किंवा ग्रेव्हीत लवकर मुरतील नाही, त्याच्यामुळे की नाही आपली ग्रेव्ही चिकट किंवा अशी वेगळी लागणार नाही, म्हणून थोडे कमी याच्यात तळून घेतले. तर जेव्हा आपण ग्रेव्हीत टाकू तर ते एक सेपरेट बॉल राहील आणि ग्रेव्ही वेगळी राहील, तर ते खाताना एकदम व्यवस्थित वाटेल. ते मिक्स झाल्यानंतर नाही ते व्यवस्थित वाटणार.
तर म्हणून आता हे पण दुसरी बॅच पण मी तळून घेतली आणि एक टिश्यू पेपर असलेल्या प्लेटवर मी ते काढले, म्हणजे एक्सेस ऑइल आपलं बाहेर निघून जाईल. एक मोठा कांदा घेतला आहे, ते रफली चॉप करून घेते मी. आपल्याला याच्यासाठी एक मसाला पेस्ट म्हणा किंवा मग कांद्याची पेस्ट म्हणा ते घेऊया. बाकी काही मसाला किंवा तामझाम नाही आहे. 4-5 लसणाच्या कळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं आणि हे काड्या कोथिंबीरच्या, ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे की ज्या कढईत मी तळून घेतलेले कोफ्ते होते त्याच कढईत मी फोडणी देईल. तर यात हेच तेल गरम करून त्यातच मी बाकीचे फोडणी देईल. हे तेल आता छान असं गरम करून घेऊया आणि त्यात मोहरी, जिरं आणि थोडी सौंफ ॲड करूया. हे तडतडली की आपण जी पेस्ट करून घेतली होती ती ॲड करूया. कांदा लसूणची पेस्ट ॲड केली आणि व्यवस्थित भाजून घ्यायची, आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा आपल्याला जर असं वाटत असेल लवकर भाजावात म्हणून त्याच्यात जेव्हा तेलात आपण कांदा लसूण किंवा पेस्ट असे जे ॲड करतो तेव्हा थोडं मीठ ॲड करा, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जाईल. मी थोडंसं कढीपत्ता टाकला याच्यात. तर त्यासाठी आता आपल्याला लागणार टमाटरची प्युरी, ते पण आपण करून घेऊया. मी रफली चॉप करून घेते एक टमाटर आणि त्याची प्युरी करून घेते. साईड बाय साईड मी हे पण चेक करते. त्याच्यात माझ्याकडे बारीक केलेलं थोडं भाजलेलं खोबऱ्याची पेस्ट होती, ती पण मी अर्धा चम्मच ॲड केली आहे. ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यात थोडं तिखट, हळद आणि 1.5 चम्मचच्या जवळपास धने पावडर आणि गरम मसाला ॲड केला आहे आणि ते परतून घेतलं आहे. आता त्यानंतर मी त्याच्यात टमाटरची प्युरी करून घेतली होती, ते टमाटरची प्युरी टाकली आहे आणि व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. याला छान तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा टमाटर पूर्णपणे पकल्या जाईल किंवा भाजल्या जाईल त्याच्यानंतर ते साईडला तेल सुटेल. तर आता हे व्यवस्थित भाजून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता साईडला नाही का असे काठाने तेल दिसत आहे. असं फिरवून आलटून पलटून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी थोडं फोडणीत कोथिंबीर ॲड केली आहे. मी आता हे व्यवस्थित भाजून घेऊया. आपली फोडणी अशी छान भाजल्या गेली की टेस्ट पण छान येतं भाजीला. छान अशी फोडणी भाजल्या गेली आहे. त्याला मग बघू शकता साईडला तेल पण सुटलं आहे. आताच या स्टेजला मी यात गरम पाणी ॲड करते. गरम पाणीचं ॲड करा, जेणेकरून आपल्या मसाल्याची टेस्ट तशीच राहील. गरम पाणी ॲड केलं की त्यातला उकळी सुटते. त्याच्यात मीठ टाकून घेईल मी. मीठ आपल्याला थोडंच ॲड करायचं आहे, ऑलरेडी आपल्या कोफ्त्यात मीठ आहे म्हणून एकदम थोडं किंचित मीठ ॲड केलं आहे आणि छान अशी उकळी येऊ देते. याला उकळी आली की आपण जे बनवलेले कोफ्ते आहेत ते ॲड करूया आपण याच्यात. आता ही ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटत असेल तुम्हाला, जेव्हा कोफ्ते ॲड करू त्याच्यानंतर ती ग्रेव्ही आपोआप थोड्या वेळाने ठीक येते. तर मी कोफ्ते ॲड केले. कोफ्ते ॲड केल्यानंतर थोडंसं फिरून घेतल्यानंतर थोडी कस्तुरी मेथी ॲड केली आहे. याचा अरोमा खूप छान येतो आणि भाजीची टेस्ट पण छान होते. त्याच्यामुळे थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली आहे मी. आता याला पण एक उकळी येऊ देऊ आपण आणि त्यानंतर आपली भाजी तयार आहे. खूप अशी झटपट बनणारी आहे आणि तुम्ही टेस्ट कराल तर तुम्हाला असं वाटणारच नाही की लौकीची भाजी आहे म्हणून. ज्याला लौकी आवडत नाही त्यालाही खाऊ घातली, त्यांनाही वाटणार नाही की लौकीची भाजी आहे म्हणून आवडीने खातील. क्रीम आणि काजूचा यूज न करता बनवलेले आपले लौकीचे कोफ्ते आता तयार आहे. तुम्ही आता टेस्ट करू शकता. ही एक रेसिपी नक्की बनवा, सर्वांना आवडेल आणि मला कळवा की कशी झाली आहे. ह्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.